मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी करणाऱ्या कारखानदारांना चांगलाच दम भरलेला आहे। असं असलं तरी दुसरीकडे मात्र सरकारी यंत्रणा म्हणजे काटा मोजणारी ही सरकारी यंत्रणा धूळ खात पडलेली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या या परिसरामध्ये असलेली लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटची ही क्रेन, या क्रेनच्या माध्यमातून साखर कारखान्यांचे जे काटे आहेत त्याची तपासणी केली जाते। ती किती योग्य पद्धतीने आहेत त्याची तपासणी आहे ती केली जाते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रेन आहे, ही जी गाडी आहे ती पूर्णपणे धूळ खात पडलेली आहे। या ठिकाणी एकाच ठिकाणी ही लावून ठेवलेली आहे आणि त्याचं कारण सांगितलं जातं की त्याचा ऑपरेटर आहे तो आपल्याकडे नाही आणि म्हणून ही गाडीचा जरा देखील वापर या ठिकाणी कोल्हापुरातल्या कारखान्यांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील आहेत। मला सांगा, या गाडी संदर्भात तुम्ही पहिल्यांदा माहिती समोर आणली होती, ही कधी गाडी आलेली आणि या गाडीचं नेमकं काम कसं चालतंय? कोल्हापूर जिल्ह्याला 2014 साली ही गाडी देण्यात आली महाराष्ट्र सरकारला। केंद्र सरकारच्या वतीनं 15 गाड्या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेल्या। शेतकऱ्यांची ऊस कारखान्यांमध्ये काटामारी करून फसवणूक केली जाते, ती थांबावी या उदात्त हेतून केंद्र सरकारच्या वतीनं ह्या गाड्या दिल्या। पण कोल्हापुरातल्या या बहादर अधिकाऱ्यांनी मात्र या गाडीला मात्र इथं कोपऱ्यात आणून एका लपवून ठेवलं। गोकुळ हा सहकाराचा एक मोठा सगळ्या राजकीय नेत्यांचा अड्डा आहे आणि मग या ठिकाणीच कुणाच्या आशीर्वादानं ठेवली हे आता शोधावं लागेल। या अधिकाऱ्यांनी ही गाडी लपवली, याच्या मागचं कारण होतं की कारखान्यांची काटामारी त्यांना उघड करायची नव्हती। या गाडीमध्ये जी वजनं आहेत ती मानक वजनं आहेत, अशा पद्धतीची मानक वजनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर कुठल्याही विभागामध्ये नाहीत। मग कारखान्यातले काटे तुम्ही तपासताय कसं? अशा पुणे विभागात सुद्धा एक गाडी आहे, तिथले अधिकारी तर अगदी म्हणजे ते निर्लज्जपणाने सांगायला लागले की आम्ही ह्या गाडीची स्क्रॅप ऑर्डर करायला लागलोय। म्हणजे 20 टन वजन कॅपॅसिटी असणारी गाडी जी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कारखान्यांची काटामारी जर सुरू असेल तर तपासणी करेल आणि डायरेक्ट ऑन तिथं वेळच लागत नाही। अगदी ह्या गाडीला क्रेन आहे, क्रेनच्या माध्यमातून ह्यातली वजनं 500, 1000, 2000 किलोच्या प्लेट आहेत, त्या उचलायच्या काट्यावर ठेवायच्या। म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशा पद्धतीनं ही गाडी काम करणार होती। पण या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे आणि भ्रष्टाचारी स्वभावामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे, फक्त तुम्ही काटामारी करणाऱ्या कारखानदारांचंच नाही तर काटामारीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या या अधिकाऱ्यांची सुद्धा तुम्ही उचलबांगडी करायला पाहिजे। तर बघितलं आपण की ह्या गाडीचं काम असं आहे की यामध्ये जे काही वजनं आहेत ती अधिकृत वजनं असतात आणि ही क्रेन आहे ती संबंधित साखर कारखान्याच्या गेटवर जाते, त्यांचा जो काटा आहे तो तपासत असते आणि ते तपासायचं कसं तर यामध्ये जी असणारी जी वजनं आहेत ती कारखान्याच्या वजनावरती वजन काट्यावरती ठेवायची आणि ते माप आणि या लिगल जी वजनं आहेत त्यांचं माप जर सेम राहिलं, सारखंच राहिलं तर तो काटा व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे किंवा त्यामधून काटामारी होत नाही असा निष्कर्ष काढला जातो। मात्र 2014ला मला वाटतं 2014ला ही गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि अजून कुठल्याही कारखान्यावरही गेलेली नाही। कुठंही या गाडीच्या माध्यमातून काटामारी रोखण्यासंदर्भातले प्रयत्न आहेत ते करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री जरी या ठिकाणी काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांना दम देत असतील, काटामारी करू नका अशा पद्धतीचा इशारा देत असतील, मात्र ती रोखण्यासंदर्भातली सरकारची यंत्रणा मात्र अशा पद्धतीनं भोंगळ कारभार करत आहे। गोकुळच्या परिसरामध्ये ही गाडी आहे आणि गोकुळकडून जवळपास 10 पत्र आहेत ते या लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटला दिलेले आहेत, मात्र त्यांनी या ठिकाणाहून गाडी आहे ती हलवलेली नाही। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासंदर्भातल्या जागेची मागणी केली होती, त्याचबरोबर अनेक विविध विभागांच्या जागेची मागणी केली होती, मात्र आम्हाला कुठेही जागा मिळाली नाही अशा पद्धतीचं उत्तर आहे ते या डिपार्टमेंटकडून देण्यात येतं। त्यामुळं खरं तर शेतकऱ्यांची काटामारी रोखण्यासंदर्भातलं हे यंत्र आहे ते 2014 पासून आतापर्यंत धूळ खात पडून आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।